12 जुलैला डॉक्टरांकडे एक पेशंट आला. त्याला खूप उलट्या होत होत्या. थोड्या वेळाने त्याला डायरियाही सुरू झाला. डॉक्टरांनी कॉलराचा पेशंट यापूर्वी कधी पाहिला नव्हता. पण लक्षणांवरून हा तोच आजार असावा अशी त्यांना शंका आली. तोपर्यंत दुसरा पेशंट आला, मग तिसरा आला. असे करता करता 300 पेशंट्स दवाखान्यात दाखल झाले. अशातच पावसाळा असल्याने दळणवळण बंद झाले होते आणि डॉक्टरांकडे औषधांचा जो साठा होता तो इतक्या पेशंटसाठी पुरणे शक्यच नव्हते. डॉक्टरांनी जगन यांना निरोप पाठवला. जगन यांनी कुठून तरी सलाईन व औषधांची सोय केली आणि ते सगळे सामान कसे तरी करून डॉक्टरांपर्यंत पोहोचवले. त्या 3-4 दिवसात सलाईनच्या 1500 बाटल्या लागल्या. मागणी खूप असल्याने काय करावे ते डॉक्टरांना सुचत नव्हते. या काळात प्रकल्पावरच्या सगळ्यांनीच तहान, भूक, झोप विसरून काम केले. पेशंट वाचावेत म्हणून जीवाचा आटापिटा केला. पण तरीही सगळ्या पेशंट्सना वाचवण्यात त्यांना यश आलेच नाही. या कॉलराच्या साथीत डॉक्टरांना धीर खचवणाऱ्या एका प्रसंगाचा अनुभव आला. एक बाई तिच्या लहान मुलाला उपचारासाठी घेऊन आली. उपचार केल्यावर, सलाईन दिल्यावर त्या मुलाला जरा बरे वाटू लागले. तसे ती बाई त्या मुलाला तिथल्या माणसांवर सोपवून जाऊ लागली. ते बघून तिथल्या एका कार्यकर्त्याने, "अशी कशी तू लहान मुलाला सोडून जातेस? त्याला पूर्ण बरे वाटले की जा," असे बोलून तिला थांबवायचा प्रयत्न केला. तेव्हा त्या बाईने सांगितले की कॉलराच्या साथीने काल तिचा नवरा मेला. दोन्ही मुलांना लागण झाल्यामुळे ती त्यांना घेऊन डॉक्टरांकडे येत असताना रस्त्यातच तिचे एक मूल गेले. त्याला तसेच झाडाखाली ठेवून या दुसऱ्या मुलाला ती डॉक्टरांकडे घेऊन आली. आता या मुलाला जरा बरं वाटतंय तर तोपर्यंत जाऊन त्या मुलाला पुरून येते, असे ती म्हणाली. हे ऐकून तिथले सगळेच सुन्न झाले. हेमलकशात आल्यापासून अशा अनेक कसोटीच्या प्रसंगांना डॉक्टरांना सामोरे जावे लागले. पण त्यामुळे इथे कामाची किती गरज आहे हे सुद्धा त्यांना नव्याने कळत गेले. त्यामुळे अशा प्रसंगातून ते सगळेच एकमेकांच्या मदतीने मार्ग काढत राहिले आणि त्यांचे काम वाढवत राहिले. हेमलकशाच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात पहिल्यापासूनच सगळे उपचार, अगदी शस्त्रक्रियेपासून बाळंतपणापर्यंत मोफत केले जात होते. पण यामुळे औषधांच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे ही त्यांच्यासाठी नेहमी समस्या राहिली. त्यात अचानक साथ आली आणि पेशंट्स वाढले की खर्चही जास्त व्हायचा. औषधांवरचा खर्च वाचवता येत नसल्याने त्यांना इतर बाबतीत काटकसर करावी लागत होती. पैशांअभावी प्रशिक्षित नर्सेस ठेवणे परवडणे शक्य नसल्याने ती कामे डॉक्टरांचे कार्यकर्तेच करायचे. पाहता पाहता तेही चांगले तयार झाले आणि आव्हाने निभावू लागले. रोज दवाखान्यात येणाऱ्या पेशंटची संख्या आता 100वर गेली होती. एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र कुठल्याही क्षणी येणाऱ्या पेशंटवर उपचार करायचे, याचा खरे तर डॉक्टरांच्या शरीरावर ताण पडत होता. पण या ताणापेक्षाही या कामातून मनाला मिळणारे समाधान त्यांच्यासाठी खूप मोठे होते. डॉक्टरांकडे लांबून लांबून पेशंट्स येत होते. पण बऱ्याच वेळेला त्यांना साध्या साध्या गोष्टींसाठीही इतक्या लांब चालत यावे लागायचे. पेशंट्सना इतक्या लांब यावे लागू नये म्हणून खूप विचार करून वेगवेगळ्या ठिकाणी प्राथमिक उपचार किंवा किरकोळ औषधे देण्यासाठी मेडिकल सब सेंटर्स उभारायचे असे डॉक्टरांनी ठरवले. त्या भागात काही आजार नेहमीचेच होते. कुठल्या आजाराला कुठली औषधे द्यायची हे सगळे कार्यकर्त्यांना डॉक्टरांनी समजावून सांगितले. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी ती औषधे द्यायची. औषधाने बरे नाही वाटले तर इंजेक्शन द्यायचे आणि त्यानेही बरे वाटले नाही तर दवाखान्यात पाठवून द्यायचे असे ठरले. या व्यवस्थेमुळे डॉक्टरांवरचा थोडा ताणही कमी होणार होता आणि मुख्य म्हणजे छोट्या छोट्या आजारांसाठी पेशंट्सना लांब यायला लागणार नव्हते. मुकुंद दीक्षित आणि शरद कुलकर्णी हे कार्यकर्ते सुरुवातीला सेंटरवर काम करू लागले. जे थोडेफार शिकले होते त्यांना यांच्या मदतीला आणि इतर सेंटर्सवर पाठवण्यात आले. अशा प्रकारे बेअरफूट डॉक्टर ही संकल्पना साकारण्यात आली. याला उत्तम प्रतिसाद तर मिळालाच, शिवाय हेमलकशाच्या दवाखान्याची कीर्ती सगळीकडे पसरल्यामुळे पेशंट्सची संख्याही वाढली. डॉक्टरांच्या दवाखान्यात आंध्र प्रदेशातल्या 80 खेड्यातून, बस्तरच्या जंगलातल्या सुमारे 250 खेड्यातून तर चार्मोशी या 100 किलोमीटरवरच्या तालुक्यातल्या सुमारे 125 खेड्यातून आदिवासी उपचारासाठी येऊ लागले. पेशंट्स वाढल्याने त्या सगळ्यांची नोंद ठेवण्याची गरज डॉक्टरांना वाटू लागली, जेणेकरून पुन्हा तोच पेशंट आला तर आधी तो कशासाठी आला होता, त्याला कुठली औषधे दिली होती, ही सगळी माहिती मिळू शकेल. पण ही नोंद ठेवण्याचे काम सोपे नव्हते, कारण इथली माणसे अशिक्षित असल्याने त्यांना जुनी माहिती सांगता येत नव्हती. पण दादा पांचाळ यांचा मावस भाऊ बबन पांचाळ आणि मंदाताईंनी
दिवसभराचे काम संपवून रात्री बसून जवळजवळ 2 लाख पेशंट्सचे रेकॉर्ड्स बनवण्याचे हे अत्यंत किचकट काम पूर्ण केले. त्यानंतर कोणताही पेशंट आला की आधी त्याला गावाचे नाव विचारले जायचे. गावाच्या नावाचा कप्पा उघडला की त्याचे नाव विचारले जायचे आणि एका मिनिटात त्याचा केस पेपर तयार व्हायचा. शिवाय या रेकॉर्ड्समुळे या भागातले काय मुख्य आजार आहेत हे देखील कळायला मदत झाली. त्यावरूनच अर्धपोटी राहिल्यामुळे बायकांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त असल्याचे आणि त्यामुळे बाळ अॅनिमिक जन्माला येत असल्याचे प्रामुख्याने लक्षात आले. याशिवाय सेरिब्रल मलेरिया तसेच त्वचा रोगाचे प्रमाणही इथे जास्त असल्याचे लक्षात आले आणि मग त्या दृष्टीने माडियांचे आरोग्य, आहार, जीवनशैली अशा अनेक बाबतीत डॉक्टर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आदिवासींना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. प्रकल्पाचा खर्च आता खूप वाढला होता. धान्यापासून ते औषधांपर्यंत आणि बांधकाम साहित्यापासून ते खतापर्यंत या सर्व प्रकारची मदत हेमलकशाला आनंदवनातून होत होती. तसेच थोडीफार मदत इतरांकडूनही होत होती. ऑक्सफॅम या संस्थेने औषधांचा वाढता खर्च पाहून 1978 ते 1985 या काळात औषधांसाठी अनुदान दिले. तसेच 2001 ते 2007 या वर्षात रोटरी क्लब आणि गुल असनानी यांनी मिळून हेमलकशाच्या औषधांचा खर्च उचलला. मुलांच्या हॉस्टेलसाठीही त्यांनी भरघोस मदत दिली. या मदतीमुळे डॉक्टर त्यांच्या वैद्यकीय सेवेचा विस्तार करू शकले. वैद्यकीय सेवेचा विस्तार करण्यामध्ये नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनीही खूप मदत केली. मंदाताईंच्या बहिणीचे पती डॉक्टर होते. त्यांना हेमलकशाच्या कार्याविषयी माहीत होते. त्यांनी त्याबद्दल त्यांच्या इतर डॉक्टर मित्रांनाही माहिती दिली. त्यातले काही जण प्रकल्प बघायला आले आणि तिथले काम पाहून भारावून गेले. प्रकल्पासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यांनी डॉक्टर प्रकाश यांना त्याबद्दल विचारल्यावर डॉक्टरांनी सुचवले की ट्यूमर, हर्निया, गर्भाशय काढणे अशा महत्वाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पेशंटला नागपूरला पाठवावे लागते. पण वेळेअभावी, पैशांअभावी बऱ्याच वेळेला ते जमत नाही. त्यामुळे जर अशा शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांनी इथे येऊन केल्या तर माडी आदिवासी पेशंट्सची खूप सोय होईल. इतर डॉक्टरांनाही ते पटले आणि मग डॉक्टर सुळे, डॉक्टर गोवर्धन, डॉक्टर राव, डॉक्टर जोगळेकर, डॉक्टर हाजरा असे हे नागपुरातले डॉक्टर हेमलकशाच्या कामाशी जोडले गेले. दरवर्षी हेमलकशामध्ये मोठा शस्त्रक्रिया कॅम्प लावण्यात येऊ लागला. असा पहिला शस्त्रक्रिया कॅम्प 1986 साली झाला, ज्यात 20 डॉक्टर्स आणि इतर 20 मित्र आले होते. या पहिल्या कॅम्पमध्ये साधारण 40 पेशंट्स आले होते. पुढच्या वर्षी 30 डॉक्टर्स आले होते आणि 60 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तिसऱ्या वर्षी 80 तर चौथ्या वर्षी 150 शस्त्रक्रिया झाल्या आणि अशी संख्या वाढत गेली. त्यानंतर हा कॅम्प दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये 2 दिवस होऊ लागला. या 2 दिवसात हजारो पेशंट्सवर उपचार झाले आणि 300-400 डॉक्टर्स या प्रकल्पाशी जोडले गेले. उपचारांशिवाय कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून डॉक्टर प्रकाश व मंदाताई शस्त्रक्रिया करत होतेच. पण जेव्हा त्या त्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आपणहून त्यांच्या मदतीला येऊ लागले तेव्हा त्यांना खूप बरे वाटले. तसेच अवघड शस्त्रक्रिया करताना त्यांना येणारे दडपणही खूप कमी झाले. या भागातली गरज लक्षात घेऊन डॉक्टर जसे साधे डॉक्टरचे सर्जन बनले होते तसेच लोकांची गरज म्हणून अनेक भूमिका त्यांना निभवाव्या लागल्या. त्यातलीच एक म्हणजे मेकॅनिकची. केवळ परिस्थितीमुळे ते वेगवेगळी उपकरणं दुरुस्त करायला शिकले. मग त्यात पाण्यासाठी बसवून घेतलेले हातपंप असतील, ट्रान्झिस्टर असेल, इतकेच नाही तर ट्रॅक्टर, जीप सारखी वाहनं असतील. हेमलकशात आल्यावर माणसांच्या सगळ्या दुखण्यांवर अगदी डोळ्यांपासून हाडांपर्यंत त्यांनी उपचार केले. पुढे प्राण्यांवरही उपचार केले. प्रकल्पाची गरज म्हणून हातपंपापासून गाडीपर्यंत कुठल्याही यंत्रावर उपचार करणारे मेकॅनिकही ते बनले. हेमलकशाने अशा अनेक गोष्टी त्यांना शिकवल्या. त्यातून त्यांची कौशल्यही वाढली आणि प्रकल्पाला त्याचा उपयोगही झाला. हेमलकशात आल्यावर खूप कठीण, जीवावर बेतण्याचे प्रसंगही डॉक्टरांवर खूप आले. त्यातला न विसरता येण्यासारखा प्रसंग म्हणजे त्यांच्यावर झालेला मधमाशांचा हल्ला. एका रविवारी जास्त पेशंट्स नसल्याने 1-2 जणांना इमर्जन्सीसाठी दवाखान्यावर ठेवून डॉक्टर प्रकाश, मंदाताई, त्यांचा 10-11 महिन्यांचा मुलगा दिगंत, बहीण रेणुका व त्यांचे पती विलास हे सगळे दुपारी जेवून 12-12:30च्या सुमारास फिरायला बाहेर पडले. प्रकल्पापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर ते गेले. टेकडी फिरून झाल्यावर खाली उतरायच्या तयारीत ते होते. तिथे त्या टेकडीच्या शेवटच्या भागात मधमाशांची अनेक पोळी होती
पण ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती. या सगळ्या माणसांच्या आवाजाचा मधमाशांना त्रास झाला की अजून काही झाले ते कळलेच नाही. पण अचानक त्या माशांनी या सगळ्यांवर हल्ला चढवला. त्यामुळे सगळे घाबरून वाट फुटेल तिथे धावू लागले. माशा मागे होत्याच. या सगळ्या गडबडीत बाकी सगळे टेकडी उतरून खाली गेले, पण कसे माहित नाही. डॉक्टर प्रकाश आणि मंदाताई मात्र तिथेच अडकले.